बघा आर्किमिडीज प्रिन्सिपल याला म्हणतात आर्किमिडीजचे तत्व. त्या दिवशी पण आपण घेतलं होतं. आता आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणजे काय किंवा आर्किमिडीजचं तत्व म्हणजे काय तुम्हाला त्या दिवशी मोकळं थोडक्यात सांगितलं होतं. आपण आता त्याला रिवाइज करूया. मराठीमधून सांगितलं मग एक्सप्लेन करूया. ओके. आर्किमिडीज प्रिन्सिपल when an object is partially or fully when an object is partially or fully when an object is partially or fully immersed in a fluid when an object is partially or fully when an object is partially or fully immersed in a liquid immersed in a fluid a force of buoyancy acts on it. A force of buoyancy acts on it. In the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. When an object is partially or fully displaced by when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in an upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by that object. जेव्हा एखादी वस्तू द्रव्य मध्ये अंशतः और पूर्णतः जेव्हा एखादी वस्तू द्रव्य मध्ये अंशतः और पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. बल प्रयुक्त होते. Force of buoyancy acts on it in a upward direction. त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल this force हे बल this force is equal to the हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रव्याच्या वजना इतकी असते. Get ready, close your eyes. Get ready. 1, 2, 3, start. Immersed in a fluid. Marathi medium, get ready, close your eyes. जेव्हा एखादी वस्तू म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या वजनाची एखादी वस्तू पाण्यात टाकली तेवढ्याच वजनाचं द्रव्य बाहेर पडत असतं. अशोध कोणाला लागला? काय करू लागला? आर्किमिडीज टब मध्ये आंघोळ करू लागलाय. टब मध्ये आंघोळ करता करता पूर्ण टब भरलेला आणि त्याला इतके दिवस लक्षात आलं नव्हतं. पण त्या दिवशी मात्र जेव्हा तो टब मध्ये पडल्यावर काय झालं? पाणी बाहेर पडलं. मग त्याच्या लक्षात आलं माझं जेवढं वजन तेवढं पाणी काय झालं बाहेर पडलं. त्याला ते तत्वाचा शोध लागला म्हणून त्याला तसाच पळा सुटला. युरेका युरेका
सापडलं. काय सापडलं ऋषीने विचारलं? युरेका युरेका. युरेका. ते तत्व सापडलं.